नमस्कार, मी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज आपण घरगुती दिवे कसे बनवायचे ते बघणार आहोत। फक्त एक मेणबत्तीमध्ये 2 ते 3 तास आरामात चालू राहणारे हे दिवे आपण एका मेणबत्तीपासून बनवणार आहोत। 5 ते 6 दिवे आपण असे बनवणार आहोत एका मेणबत्तीपासून। तर चला बघूया त्याच्यासाठी काय इन्ग्रेडियंट्स लागतात आणि ते कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण। बघा, मी ह्या पंत्या घेतलेल्या आहेत, घेतलेल्या आहेत आणि एक मेणबत्ती घेतलेली आहे आणि मी हा घरातला असं म्हणजे यूज न होणारा छोटंसं पातेलं घेतलेलं आहे, जे मी ऑइल वगैरे बनवण्यासाठी हेअर ऑइल बनवण्यासाठी वगैरे वापरते। ते हे पातेलं घेतलेलं आहे मी। त्याच्यामध्ये मी ही मेणबत्ती आहे ती मेणबत्ती कट करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला त्यातला मधला धागा काढता येईल म्हणून व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। बघा, एक मेणबत्तीच आहे फक्त। ही तुम्ही घरातलं टाकाऊ म्हणजे यूज करून अर्धी राहिलेली मेणबत्तीसुद्धा वापरू शकता। म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ अशा आपण वस्तू बनवणार आहोत, तर यूज न होणारे मेणबत्तीसुद्धा वापरू शकता आणि त्याच्यातून तुम्ही हा मधला धागा काढून घ्यायचा आहे। आता हा मेणबत्तीमधला मधला धागाही तो आपण यूज करू शकतो पण त्यामध्ये वाद बनवण्यासाठी, पण आज मी कॉटनपासून बनवणार आहे। तर मेणबत्ती कट करून घेतल्यानंतर आपण त्याच पातेल्यामध्ये तूप गरम करून 1 चमचा तूप गरम करून घेणार आहोत। बघा, एक चमचा तूप आणि एक मेणबत्ती अशा ह्या 2 इन्ग्रेडियंट्सपासून आपण 2 ते 3 तास चालणारे दिवे बनवणार आहोत। हे तूप आपल्याला गॅसवर मेल्ट करून घ्यायचं आहे। आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे, तुपाचे दिवे वापरले जातात दिवाळीला वगैरे, किंवा ऑइलचे पण वापरले जातात, पण तूप बेस्ट आहे। तर हे तूप गरम करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की हे एवढं गरम जे अशा वाफ निघत आहेत, बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जशा तुपातून वाफा निघत आहेत, तेवढ्या गरम तुपामध्ये आपल्याला मेणबत्तीचे तुकडे टाकायचे नाही आहेत। जर एवढ्या गरम तुपामध्ये आपण मेणबत्तीचे तुकडे टाकले तर आग पेटू शकते, आग पकडू शकते त्याच्यासाठी थोडंसं तूप थंड होऊन द्यायचं आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मेणबत्तीचे तुकडे टाकायचे आहेत। ते मेणबत्तीचे तुकडे मेल्ट करून घ्यायचे। बघा, पूर्ण असे मेणबत्तीचे तुकडे आपण त्याच्यात मेल्ट करून घेणार आहोत। हा व्हिडिओ आपल्याला दिवाळीमध्ये घाईगडबडीमध्ये यूजफुल असा व्हिडिओ आहे। दिवाळीला म्हणा किंवा कुठलाही सणसुद्धा असेल, घरी तर आपली कामाची घाई असते, त्याच्यात परत दिवे बनवा, त्यात वाती टाका दिवाळीमध्ये, मग ते तेल सांडतं, असं ती काही झंझट राहणार नाही आहे। आपण हे रेडीमेड दिवे तयार करून ठेवले तर ना वाद बनवायचं टेन्शन, ना ऑइलचं टेन्शन, टाकायचं टेन्शन। आपण रेडीमेड दिवे तयार करून ठेवू शकतो। आता बघा, त्याच्यासाठी मी हे कॉटन घेतलेलं आहे आणि कॉटनच्या अशा हातावर वाती बनवून घेत आहे मी। 2 जशा पंत्यांचा सेप आहे उभा, तसा 2 वाती उभ्या बनवून घेणार आहे आणि 2 अशा गोल अशा वाती आतमध्ये ठेवून ते बनवून घेणार आहे। तुम्हाला माझी ही दिवे बनवण्याची आयडिया आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर तुमच्या मैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून तुमचे नातेवाईक किंवा मैत्रिणी म्हणा अशा रेडीमेड दिवे बनवून ठेवू शकतात आणि दिवाळीला म्हणा किंवा कुठल्याही सणाला जिथे आपण दिवे लावतो त्यावेळेस हे दिवे यूज करू शकतो, असे हे दिवे आहेत। तर बघा, मी अशा गोल वाती बनवून घेतलेल्या आहेत आणि बघा, हे आपण दिवे बनवून ठेवले ना की 2 ते 3 तास आरामात हे दिवे, कमीत कमी 3 तास आरामात हे दिवे चालतात ना। सारखं आपल्याला दिवा विझण्याचे टेन्शन किंवा जाऊन त्या सारखं तेल होता किंवा त्यातून ऑइल बाहेर पडण्याचं टेन्शन, कुणाचा धक्का लागला तर पडण्याचं टेन्शन नाही। आरामात हे दिवे लावून आपण आरामात चालू ठेवू शकतो, कसले टेन्शन राहत नाही। त्यासाठी या आत्ताच्या दिवाळीला तुम्ही नक्की रेडीमेड दिवे बनवून बघा आणि तुम्हाला हे एक्सपिरियन्स कसा आला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। आता बघा, हे पंत्या आपण तयार करून घेतल्या आहेत। 2 आपण उभ्या वाती केलेल्या आहेत, 2 गोल वाती केलेल्या आहेत आणि आपण त्याच्यामध्ये हे तूप आणि याचं मेणबत्तीचं जे मिश्रण केलेलं आहे ते टाकून घेणार आहोत। असं आपण चमच्याने बघा थोडं तूप सगळ्या पंत्यांमध्ये टाकून घेणार आहोत आणि बघा, ते तूप मी जोपर्यंत टाकते पंत्यांमध्ये तोपर्यंतच बघा घट्ट होत चाललेला आहे, जास्त वेळ जास्त पातळ राहत नाही। त्याच्यामुळे जेणेकरून आपण गरम केलं की पटकन वाती बनवून ते पटकन पंत्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे, नाहीतर बघा लगेच ते सुकलं जाते, गोठलं जाते लगेच ते तूप आणि मेणबत्तीचं मिश्रण। तर बघा, मी अशा प्रकारे सगळ्या पंत्यांमध्ये हे टाकून घेणार आहे। नंतर थोडंसं राहिलं तर म्हणलं डायरेक्ट टाकून घेतलेलं आहे मी आणि
बघा हे मिश्रण गोठण्यासाठी ना फ्रीझरमध्ये ठेवण्याचं टेन्शन ना वेट करण्याचं टेन्शन. आपण पटकन बनवून 5 मिनिटातच ते गोठलं जातं आणि आपण ते डब्यामध्ये पॅक बंद करून ठेवू शकतो. बघा तेवढ्या 1 चमचा तूप आणि एक मेणबत्तीच्या मिश्रणामध्ये माझे एवढ्या 5 पंत्या बनलेल्या आहेत. त्या पण पूर्ण काठोकाठ मी पंत्यांमध्ये इथे टाकून घेतलेलं आहे ऑइल. आणि अशा छान अशा बघा दिसायला पण छान दिसत आहेत कलरनी. आणि ह्याला आपण आणखीन चांगलं सुशोभित बनवण्यासाठी बघा त्याच्यावर मी हळदी कुंकाची बोटं लावून घेतलेली आहेत पुढे वातींना. आणि बघा अशा प्रकारे दिवे तयार झालेले आहेत. आणि ते दिवे मी हवाबंद डब्यात असे पॅक करून ठेवणार आहे, जेणेकरून त्यांना हवा लागणार नाही आणि आपल्याला हवी तेव्हा आपण ती यूज करू शकतो. ही एक पंती मी बाहेर ठेवलेली आहे, ती मी आज संध्याकाळी लावणार आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिलात त्यापासून मनापासून धन्यवाद.